नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपण एक आज महत्त्वाच्या विषयाला हात घालत आहे. तो म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफ महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंट MBBS. वास्तविक 21 जूनला जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये पेपरच्या डिफिकल्टी लेवलनुसार 2025 पेक्षा 2026चा फिजिक्सचा पेपर हा थोडासा इझी लेवलकडे होता. तसं पाहायला गेलं तर 20 मार्क ते 30 मार्क आपल्याला गेल्या वर्षीपेक्षा जास्त पडायला पाहिजे असा एक अंदाज आहे. परंतु केमिस्ट्री हा पेपर गेल्या वर्षीपेक्षा खूपच टफ होता, त्यामुळे तो 20 किंवा 30 मार्क कमी आणणारा होता. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ओव्हरऑल पेपर हा सेमच राहिला पाहिजे होतं. मग तो जो कट ऑफ गव्हर्नमेंटचा आहे तो ओपनचा जवळपास 506 एवढापर्यंत होता, त्याच दरम्यान राहायला पाहिजे होतं असं आमचं सर्वांचं म्हणणं होतं. परंतु पाठीमागे परीक्षापासून ते आज पर्यंत जवळजवळ 10 ते 11 दिवसामध्ये विद्यार्थी आणि पालकांचे खूप सारे फोन आणि तो जो डाटा आहे तो कलेक्ट केल्यानंतर आमच्या समोर असं निदर्शनास आलंय की 500 पेक्षा जास्त स्कोअर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये खूप सारी जास्त आहे. त्याच्यामध्ये अनालिसिस ज्यावेळेस करायला गेलो त्यावेळेस हे अनालिसिस आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की कट ऑफचा जो अनालिसिस आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो एक फॅक्टर जो अफेक्टिंग आहे तो फॅक्टर कोणता असतो तर पेपरची डिफिकल्टी लेवल. हा जो डिफिकल्टी लेवल जी आहे ती गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी थोडीशी सेमच राहिली किंवा थोडाच अवघड पेपर असा जरी म्हटला तरी सुद्धा डिफिकल्टी लेवल नंतर जो फॅक्टर दुसरा काम करतो तो म्हणजे 2025 मध्ये जो पेपर टफ आलेला होता त्या पेपर टफ आल्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये कोचिंग क्लासने त्या टफ लेवलच्या पद्धतीने तयारी विद्यार्थ्यांकडून करवून घेतली. त्यामुळं जेवढा म्हणजे बऱ्याच वेळा 2024 मध्ये पेपर फार इझी होता, त्यामुळे 25 मध्ये विद्यार्थ्यांना ते थोडंसं खूप कठीण गेलं. परंतु 25 मधला पेपर टफ असल्यामुळे 2026 साठी एक्सपेक्टेड हा टफच पेपर असणार. त्यामुळे ह्या 25 पासून 26 पर्यंत वर्षभरामध्ये जी तयारी झालेली होती ती थोडीशी टफ लेवलच्या तयारीनं झालेली होती. याचबरोबर नंतर तिसरा जो फॅक्टर आहे ते 2026 मध्ये 3 मेचा पेपर कॅन्सल झाला. तिथून पुढे एक्स्ट्रा पिरियड तुम्हाला मिळाला, जवळपास 40 दिवस सुद्धा मिळाले. मानसिक कुचंबना ह्या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा केली, परंतु एक्स्ट्रा 40 दिवस मिळाले आणि त्याही पलीकडे जाऊन परीक्षेमध्ये एक्स्ट्रा 40 डेज अभ्यासासाठी मिळाले. तुम्हाला एक्स्ट्रा 40 दिवस आपल्याला एक्स्ट्रा मिळाले. त्याचबरोबर नंतर आणखी खरं तर 40पेक्षा जास्त दिवस मिळाले, परंतु कॅन्सल झाल्यापासून जवळपास 38 दिवस राहिले. त्यानंतर दुसरा फॅक्टर जो आहे तो म्हणजे 15 मिनिट एक्स्ट्रा मिळाले. 15 मिनिट एक्स्ट्रा आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे या सगळ्याचा अंदाज घेता त्याचबरोबर यावर्षी काही कॉलेज नवीन पण येणार आहेत. आता 5वा फॅक्टर कोणता आहे तो म्हणजे न्यू कॉलेजची काही स्थापना होऊ शकते. त्यात अहिल्यानगरचे कॉलेज आहे ते येऊ शकतं किंवा काही एखादं कॉलेज तरी येऊ शकणार आहे या संदर्भात. आणि सगळ्यात 5वा फॅक्टर जो महत्त्वाचा 6वा फॅक्टर आहे तो म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये जवळपास 1-2 लाख विद्यार्थ्यांची बसणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. म्हणजे कंपॅरेटिव्हली महाराष्ट्रात सुद्धा 10-15 हजार विद्यार्थी कमी बसले. या सर्वांचा फॅक्टरचा अफेक्ट म्हणजे डिफिकल्टी लेवलवरती आपण चर्चा केली. 2025 मध्ये डिफिकल्ट असल्यामुळे 26 पर्यंत त्याच लेवलमध्ये परीक्षेचा अभ्यासाची तयारी केली. एक्स्ट्रा आपल्याला 25, 30, 40 दिवस आपल्याला एक्स्ट्रा मिळाले. त्याचबरोबर 15 मिनिटाचा आपल्याला पिरियड पण एक्स्ट्रा मिळाला. त्यानंतर नवीन कॉलेज पण काही येणार आहेत आणि जवळपास देशामधले 20 लाखापेक्षा जास्त लोकांनी परीक्षा दिली. ती गेल्या वर्षी 22 लाखापेक्षा जास्त, म्हणजे थोडेसे विद्यार्थ्यांची संख्या पण. हा सर्व डाटा आपण कलेक्ट केल्यानंतर आपण या एक मतापर्यंत पोहोचलेलो आहे की महाराष्ट्र राज्यातल्या त्याचबरोबर आणखी एक टॉपिक महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे 4 मार्क बोनस मिळालेत. हा एक टॉपिक आहे तो म्हणजे 7वा फॅक्टर आपल्याला इकडे घेता येऊ शकतो की 4 मार्क सगळ्यांना ड्रॉप लिहिलेले बघा. म्हणजे जी काय ऑफिशियल आन्सर की प्रोव्हिजन आली त्याच्यामध्ये ड्रॉप लिहिले. हे ड्रॉपमध्ये सगळ्यांना 4 मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे 720 पैकीच पेपर राहील, परंतु तुम्हाला 4 मार्क बोनस मिळणार आहे. दुसरी गोष्ट, एका प्रश्नाचे उत्तर 2 उत्तरं दिलेले आहेत. ते 2 उत्तरं जे आहेत ना, 2 आन्सर्स दिलेले आहेत. हे 2 आन्सर्समध्ये सुद्धा
ज्यांनी ज्यांनी 2 उत्तर दिलेत त्यांना सगळ्यांना 4 मार्क्स मिळणार आहेत. मात्र अटेम्प्ट नाही केलेला असेल तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. हा एक टॉपिक आहे. म्हणजे हे सगळ्यांचा सरासरी विचार करायला गेलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये थोडासा कट ऑफ वरती जात आहे असं एकंदरीत वाटतंय. तर त्यानुसार कॅटेगरीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कॅटेगरी कोणत्या कोणत्या आहेत समजा, तर त्या कॅटेगरीनुसार जर पाहायला गेलं तर ओपन कॅटेगरीमध्ये आपल्याला कट ऑफ एक्सपेक्टेड शेवटच्या राऊंडपर्यंत जवळपास 520 पर्यंत जाईल ±5 असं आपल्याला वाटतंय. खरं तर आपण गेल्या वर्षी 510 पर्यंत सांगितलेला होता, परंतु डाटा ज्यावेळेस येत राहतोय त्यावेळेस थोडासा जास्त डाटा येताना दिसतोय आपल्याला एकंदरीत. म्हणजे ऑल इंडिया कोट्याचा जो कट ऑफ आहे तो ओपनचा कट ऑफ जवळपास 540 पेक्षा जास्तच सांगतात लोक. तर 540 पेक्षा जास्त जर असतील तर आपल्याला 20 मार्कांना कमी असतो. तर मग हा एक्सपेक्टेड कट ऑफ ±5 होऊ शकतो. EWS या कॅटेगरीसाठी आपल्याला जो आहे तो 505 पर्यंत कट ऑफ येईल. 15 ते 20 मार्कांना कट ऑफ खाली असतो. OBC साठी 517, SCBC साठी 515, फिजेसाठी 495, हा गव्हर्नमेंटसाठी. हे जे सर्व चालले ते गव्हर्नमेंट कट ऑफसाठी. NTB साठी 465 ±5, NTC साठी 500 ±5, NTD साठी 515 ±5, SC कॅटेगरीसाठी 440 ±5, ST कॅटेगरीसाठी 350 ±5. हे गव्हर्नमेंटचा आहे. हा जो कट ऑफ आपण बघितलेला आहे तो गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे. एकंदरीत हा एक्सपेक्टेड कट ऑफ अशा पद्धतीनं राहील असं आपल्या सर्वांचं म्हणणं आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या पद्धतीनं आपल्या आता या व्हिडिओमध्ये यानंतर पुढचा जो व्हिडिओ असेल तो आपल्याला महाराष्ट्र राज्यामधल्या गव्हर्नमेंट बरोबरच आता प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जो कॅटेगरी वाईज कट ऑफ किती एक्सपेक्टेड असायला पाहिजे हे आम्ही सांगणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जो त्याच्यानंतरच्या मार्क्स म्हणजे 450 ते 400 पर्यंत कुठं आपण काउन्सिलिंग करावी किंवा त्यांच्यासाठी MBBS कुठे संधी उपलब्ध असू शकते. 400 पासून 350 पर्यंत, 350 ते 250 पर्यंत आणि 250 ते 150, 150 ते 250 मध्ये MBBS साठी कुठे संधी उपलब्ध आहे, ह्या सर्व गोष्टीचा आपण एक एक व्हिडिओ बघणार आहे. त्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायचं आहे. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.